हॅलो सख्यांनो, कसे आहात सगळे? वेलकम टू माय चॅनल. तर आता लग्न सराईचे दिवस आहेत आणि तुम्हाला हे शिकायचे आहेत का असा मुंडवळ्या? तर हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आणि यामध्ये व्यवस्थित तुम्हाला शिकवलेलं आहे मी कसं बनवायचं मुंडवळ्या आणि काय काय लागणारे मटेरियल हे आत्ता आपण बघणार आहोत. तर गोंडा घेतलेला आहे, त्यानंतर इथे ड्रॉप साईज क्रिस्टल आहे, त्यानंतर कॅप आहे गोल्डनवाली, त्यानंतर क्रिस्टल आहे छोटेसे रेडवाले, कुईस्तार आहेत, त्यानंतर इथे मी गोल्डन चेन घेतली आहे, त्यानंतर इथे मोत्याची चेन घेतली आहे आणि हे आहे ते जम्पिंग आहे. टूल्स लागणार आहेत आपल्याला आणि लेट स्टार्ट. कसं बनवायचं तर शिकूयात आपण. तर इथे ना मी हे करून घेतलं होतं हे मोत्याचं. तर हे मी कसं बनवलं ते सांगते आधी. इथे ना मी 5 हे घेतले आहेत बघा, 5 मोत्याची हे आहे. ठीक आहे, तर कितीचा इंचाचा आहे ते फक्त मी मोती काउंट केले ना बरोबर तुम्हाला कळेल की किती घ्यायचे. तर मी मोती काउंट करून घ्या, तुम्हाला लगेच समजेल ते. असं इंचावरती लगेच काहींना नाही समजत पटकन. तर तिथे मोती अशी मी 5 घेतली, म्हणजे 5 लाईनची मोत्याची हे आहे. तर इथे बघा 5 लाईनचे ते घेतलेले आहेत. 3, 4, 5 असे 5 मोती हे असणार आहेत आणि त्यानंतर आपण ते खालचे लटकन कसं करायचं ते बघतोय. इथे कुईस्तारा घेते, त्याच्यामध्ये एक क्रिस्टल टाकणार आहोत. क्रिस्टल टाकल्यानंतर म्हणजे स्मॉल साईजचा क्रिस्टल आहे तो टाकला. त्यानंतर एक गोल्डन कॅप टाकायची आहे. गोल्डन कॅप टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक ड्रॉप साईज क्रिस्टल टाकायचं आणि परत एकदा कॅप टाकायची आहे आणि ती टाकल्यानंतर मग त्याच्यात चेन ॲड करायची साईडला आणि मग तिथून जसं आपण लॉरियल्स बनवतो सेम ॲज इट इज तसंच त्याला मग साईड 2-3 राऊंड करून घ्यायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. असं राऊंड करून घ्यायचं आणि त्यानंतर तिथे कट करायचं आहे आपल्याला. आणि मी जसं 3 अशा बनवलेल्या होत्या खाली तसंच हे पण झालेलं आहे. मला वेगळी डिझाईन हवी असेल ना तर ह्याच्यामध्ये असं रेडमध्ये तो ड्रॉप आहे, म्हणजे तो ड्रॉप साईज मी रेडवाला यूज केलेला आहे ना, तर तुम्ही कोणत्याही कलरचं यूज करा जसं तुमची कलरची रिक्वायरमेंट असेल किंवा मग तुम्हाला कलर जो हवा आहे तो तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता. आणि मोत्याची फक्त एक पर्लचीच चेन असते आणि ती सिंगल आपलं एक मुंडावळी बनवतात. तर मला असं वाटलं की त्याच्यामध्ये ना गोल्डन चेन पण मध्ये एक टाकावी, असे छान सुंदर मस्त वाटत होतं. सो मी एक नवीन तसं हे केलं आणि यूट्यूबवरती ना असे व्हिडिओ नाही आहेत की त्याच्यामध्ये असं युनिक डिझाईन काहीतरी बनवलं आहे. मीही पाहिलं पण मला काही मिळालं नाही, म्हणून म्हटलं की एकदा तुमच्यासाठी नक्की हा व्हिडिओ घेऊन आलं पाहिजे. आणि ही खरं तर मुंडावळी बनवण्याचं एक कारण म्हणजे माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे. तर त्यासाठी तिने मला सांगितलं होतं की छानशी मुंडावळी वगैरे बनवून दे म्हणून. तर मी तिच्यासाठीच ही स्पेशली मुंडावळी बनवते. आणि व्हिडिओत बघा इथे मी चेन कशी कट करायची आहे त्याची जी साईज आहे ना ती फर्स्ट मी करून घेतलेल्या आहेत ना. ते वरची ती मोत्याची चेन आहे ती 8 मणी आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे प्रत्येक 8 घेतलेले आहेत आणि हे खालचे जे त्याला मी लटकन लावलेले आहेत ना ते 5चे आहेत. ठीक आहे, तर चेन पण आपण मी साधारण 7 ते 8 सेंटीमीटरची अशी घेतलेली आहे कट करून आणि सेम ॲज इट इज तशाच साईजची तुम्ही कट करून घ्या. आणि हो, आपल्या चेहऱ्यावरती तुम्ही लावून बघू शकता की मेजरमेंट व्यवस्थित येते का किंवा व्यवस्थित येते का, आणि तुम्हाला जशी फिनिशिंग वाटते की हा बाबा ही योग्य आहे तर तसं तुम्ही करून घ्या आणि त्या पद्धतीने करा.
व्यवस्थित साईज हे करून घ्या आणि मगच कट करा. काही काही वेळेस काय होतं, तार मग खाली म्हणजे खालीवर चेन होऊ शकते. ठीक आहे. आणि ही तार चेन कट करून घेतलेली आहे आणि बघा सेम लाईनने लावून घेतलेलं आहे. तसंच हे करायचं आहे. आणि इथे मी ना 0.3 mm ची तार घेतलेली आहे. ती आपल्याला अटॅच करायची आहे. आपले जे चेन आणि लॉरियसची पर्ल्सची जी चेन आहे ती आपल्याला अटॅच करायची एकमेकांना. तर त्यासाठी आपल्याला ही तार लागणार आहे. आणि ही तार यूज करण्यामागचं रिझन म्हणजे जी 30 गेजची तार असते ती खूप जाड असते. सो जाड असल्यामुळे ती थोडीशी पॅक करण्यासाठी थोडंसं विजिबल होतं ते चेनमध्ये. तर मग मी ही तार यूज केलेली आहे. बऱ्यापैकी हेच तार यूज करतात मुंडवळ्यामध्ये. तुम्ही देखील हीच तार यूज करा आणि व्यवस्थित फिनिशिंग पण दिसते. त्यामुळं मग तुम्ही हीच तार यूज करा. बघा मी ते कसे राऊंड करून घेते. व्यवस्थित पॅक करायचं, व्यवस्थित हे करायचं. कारण आधीच ते चेन असते ना ती खूप नाजूक असते आणि त्यानंतर मग आपलं फिक्सिंग पण व्यवस्थित करायचं. ते म्हणजे प्रॉपर कटिंग व्यवस्थित करायची आणि मगच ते प्रॉपर ते त्याचं फिनिशिंग आलं आहे का ते पण चेक करा आणि व्यवस्थित कटिंग बसते का ते पण चेक करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. असेच तुमच्यासाठी मी व्हिडिओ नवीन घेऊन येत राहील. आणि मी सगळ्या व्हिडिओमध्ये म्हणतेच की तुमचं प्रेम हे माझ्यासाठी खरंच स्पेशल आहे आणि तुम्ही सपोर्ट असंच करत राहा, असंच भरभरून प्रेम देत राहा आणि त्यासाठी मी खरंच थँकफुल आहे तुमची. नक्की सबस्क्राईब करा, लाईक करत जा व्हिडिओ आणि त्यांच्यासोबत नक्की शेअर करत जा. ज्यांना व्हिडिओ बघायला आवडतात आणि त्यांना ज्वेलरीही वेअर करायला आवडते. आणि काही गृहिणी आहेत ज्यांनी क्लासेस पण केलेले आहेत पण त्यांना काही कारणांमुळे पण कधी त्यांना प्रॉपर वेळ देणं जमत नाही ज्वेलरीसाठी. तर माझे व्हिडिओ जरा बघितल्यानंतर त्यांनाही वाटेल की अरे आपणही बनवायला हवे किंवा काहीतरी युनिक डिझाईन मी त्यांच्यासाठीही घेऊन येत जाल नक्की. आणि नक्की सपोर्ट करा. रॅप कसं करते हे बघा तुम्ही. त्यामध्ये मी जे तार घेतली होती ती व्यवस्थित फिरवून घ्यायची, एकदम पॅक झाली पाहिजे आणि थोडंसं कट करून घ्यायची त्या साईडला. खालची जी चेन आहे त्याला साखळीलाच वरती ते असतं ते त्याच्यामध्ये घालायचं तारेमध्ये आणि ही चेन घालायची आणि ते वरती असं गोल फिरवून घ्यायची तार आणि नंतर कट करायची. बघा व्यवस्थित आपलं हे आलेलं आहे. त्या चौथीही मी हे करून घेते पटपट. तुम्हाला मी दाखवले सेम तशीच प्रोसेस मी केलेली आहे. आणि इथे मी ह्या मुंडवळ्या आता अटॅच करणार आहे. आणि कपाळावरती जी एक पर्सची जी चेन आहे ती मी थोडीशी मोठ्या साईजमधली होती ती यूज केलेली आहे. कारण मला असं वाटत होतं की जी डबल आहे ना, डबल न यूज करता आपण सिंगल यूज करावी. ही डिझाईन खूप छान दिसते कारण खाली ही आपले डबल ऑलरेडी लेयर झालेले असतात. त्यामुळे ते डबल नव्हतं चांगलं दिसत थोडं माझ्यासाठी. म्हणजे फिनिशिंग तुम्हाला जर आवडत असेल डबल लेयर म्हणजे डबल कपाळाला तुम्ही तेही घेऊ शकता. मी इथे एकच हे यूज करते.
यामध्ये सिक्वेन्सनी टाका म्हणजे व्यवस्थित येईल. खालचे जे मुंडवळ्याचे 2 लटकन टाईप ते आहेत ते मी टाकलेलं आहे. त्यानंतर वरची पर्ल आहे ते मी टाकलेली आहे आणि त्यानंतर मग ते आपण गोंडा घेतलेला आहे तो तो गोंडा घेतलेला आहे तो मी त्याच्यात टाकलेला आहे. आणि हे जंप रिंग आहे ती आपल्याला लॉक करून घ्यायचे. लॉक करून घेतली आणि सेम मी या साईडचं पण करणार आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही देखील करा आणि याचा फायनल लुक कसा वाटतोय तो मला नक्की सांगा कमेंट करून. तर बघा याचा फायनल लुक. सुंदर आली ना मुंडवळी. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता खरं तर लग्न सराईचेच दिवस आहेत आणि नक्की जास्तीत जास्त ऑर्डर घ्या आणि खुश राहा. आजच्यासाठी इतकंच. थँक्यू सो मच.